बघा हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे, इतका सिल्कची सॉफ्ट कपडा आहे. हे वैतं आहे ना, मिरर पण आहे आणि आपण सिवलेस ब्लाऊज आहे त्याला फ्रिल तयार केलेली आहे अशा पद्धतीने. प्रिन्स कट, पंचकोनी नेक. आता बरेच जण ह्याला हार्ट नेक, स्वीट हार्ट नेक असं म्हणतात, पण मी त्याला पंचकोनीच म्हणते. फ्रिल थोडीशी सिल्की कपडा असल्यामुळे छान वाटतात. हा एक ब्लाऊज झाला. हा मरून कलर, हा पण एकदम सॉफ्ट कपडा आहे. त्याची साडी पण खूप सुंदर आहे, दाखवते मी. पानगळा आहे. आपण ह्याला पोटली शो बटन बनवलेलं आहे. फिनिशिंग बघा एकदम प्रॉपर करते ती. दिसते का? आणि बरेचशे लेडीजचा काय प्रॉब्लेम होतो, हा जो असतो आर्मोलमधला, हे थोडंसं किंचित फरक पडल्याला चालतं, पण काही काहींचा एक इकडं जातो एक इकडं जातो, असं नाही. हा असं प्रॉपर आला पाहिजे, एकदम परफेक्ट फिटिंग बसते. आणि हा पानगळा आहे, हे पोटली शो बटन आहे. ह्याचे पण मी व्हिडिओ बनवलेत, कटिंगचे पण बनवलेत, अजून स्टिचिंगचे पण बनवलेत. आता माहिती नाही आहे, एडिट करायला वेळ जेव्हा भेटेल तेव्हा. आत्ता तर 2 तारखेपर्यंत फुल बिझी आहे मी. 35-38 ब्लाऊज शिवायचे आहेत मला, आणि कामगार फक्त 2 आहेत आणि त्यांना एवढं प्रॉपर येत नाही आहे. हे बघा फिनिशिंग बघा माझी. प्रिन्स कट आहे, ह्याला पण पंचकोनी आहे. आपण बॅक हुक बनवलेलं आहे. हा एक झाला. इथं थोडेसे असे पफ बनवलेत आपण. ह्या ब्लाऊजची आहे ना कटिंग पण केलेली आहे, त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे यूट्यूबवर. आणि नेक कसा कटिंग केलं आहे, कसं जॉईंट केलं आहे ते पण आहे. तर त्याची अशी डिझाईन आहे. प्लेन स्लीव्ज आहेत, प्रिन्स कट. कधी कधी कपडा इतका जाड आहे हा आणि लगेच गोळा होतोय. फ्रंट हुक बनवलेत. हा कलांजली पैठणी आहे वाटतं, मला पण एवढं काही माहिती नाही आहे. नऊवारी साडी आहे. त्यांना पूर्ण असा बन नेक पाहिजे होता आणि बॉर्डर मोठी नव्हती, त्याच्यामुळे आपण होती मोठी. एक साईड जे इकडे असतं ना ते मी कट करून आहे ना इथे लावले. इथं खालच्या साईडला कमरेला लावले आणि इकडं पंचकोनी. कस्टमरला ना कप्स नको ते. हा पण प्रिन्स कट आहे आणि ही पण डिझाईन छान वाटती. हा इतका हेवी, इतका जड कपडा आहे ना, जवळजवळ 2 तरी माझ्या सुया तुटले. हा वी नेक आहे. बॉर्डर खूप मोठी होती, तो कट करून मी शॉर्ट केले आणि अशा पद्धतीने लावलेला आहे. इथं पण शो बटन आहे आणि इथं थोडीशी कमी पडत होती ह्या बॉर्डरची लेंथ, त्याच्यामुळे मग मी इथं ही बॉर्डर जॉईन केली. त्याचीच उरलेली होती. आणि स्लीव्ज पण प्लेन आहेत. मला काही सोशल मीडियावर जास्त बोलता वगैरे काही येत नाही आहे. काही चुकला असेल तर तुमची मोठी किंवा छोटी बहीण म्हणून माफ करा. हा वी नेक आहे. हा प्रिन्सेस कट आहे. ह्याला पण कप्स नको बोलली ती. आणि थोडीशी बॉर्डर मी इथं पण लावलेली. हा आता पण ब्लाऊज दाखवते. थोडासा ओव्हरलॅप करायचं राहिलेलं आहे. आणि बॅकला पण व्ही नेकच आहे. हा पण सेफ व्ही नेकच आहे बरं का.
इतका जाड कपडा आहे ना, पोटली शो बटन होतच नव्हते. इथंच लावते वेळेस माझ्या 2 सुया तुटल्या. सुई तुटू द्या, पण ते दुखापत काय झालं तर बाकीचं काम कसं करायचं मी. आणि इथं पण जरा अमेरिकन स्टोन आहे त्याला. छान वाटतं रात्रीची ही साडी पण दाखवते, खूप सुंदर आहे. 5 ब्लाऊजचे डिझाईन झाले सृष्टी, अजून 4 ब्लाऊज राहिले. ठीक आहे, जाऊ दे, आपण एवढं कंप्लीट करून नंतर बघू. हे मरून कलरचा जो ब्लाऊज दाखवला होता ना, पान गळा, त्याच्यावरची साडी आहे ही. अर्धी अशी आहे ही खालच्या साईडला आणि वरच्या साईडला असा प्लेन आहे. छान वाटते ही साडी आणि एकदम कपडा आहे ना, एकदम सॉफ्ट असं मलाई सारखा दिसतोय. ह्या जर साडीची व्यवस्थित घडी टाक बारीक. हे पण ठीक आहे. ह्या साडीचं फक्त फॉल पिको करायचं होतं. ब्लाऊज आधीच मी शिवून दिलेलं आहे त्यांना एक ट्रायलसाठी. न्यूज कस्टमर आहे, फर्स्ट टाइम त्यांनी आपल्याकडं 17 ब्लाऊज टाकलेत. फर्स्ट टाइम. त्याच्यामुळं एक ट्रायल ह्या साडीवरचा ब्लाऊज मी शिवून दिलेला आहे, पण माझ्याकडे वेळ नव्हता. त्याच्यामुळं मी डिझाईन दाखवायला सुद्धा वेळ नाही आहे. आत्ता हे थोडंसं 1 तास लेट येणार होतं म्हणून मी दाखवले. म्हणजे थोडासा वेळ आहे, दाखवावं. हा जो पिंक कलरचा जो शो बटन लावलेत ना ब्ल्यू कलरच्या, त्या ब्लाऊजवरची साडी आहे ही. आणि हा जो लास्टचा जो दाखवले व्ही नेक बॉर्डर लावलेली ती साडी. अशी लेस आहे, ब्लाऊजची लेस मी काढून टाकली. एवढी दिली. एवढी लेसमध्ये काय होतंय का? काही डिझायनर करतात. द्यायचं तर थोडंसं जास्तच द्यायचं, एवढा चेंगटपणा करून काय उपयोगाचं. ही पण जरा साडी व्यवस्थित घरी करून पॅकिंग करावं लागेल सृष्टी. हे असे 5 ब्लाऊज आहेत. बाकीचे ब्लाऊजचं बघते आता, थोडंसं त्याचं काम राहिलंय आणि कस्टमर 1 तासात येणार आहे. वेळ भेटला तर त्याचा व्हिडिओ बनवेन.